हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतो इयत्ता 34 स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी इंग्लिश या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर 24 घटक क्रमांक 24 कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन अँड एक्सप्रेशन्स विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स. सूचना आणि वाक्य प्रयोग यांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे. हा आपला व्हिडिओ क्रमांक 24 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्रमांक 23 मध्ये आपण जे आहे तर लेसन नंबर 23 ग्रीटिंग्स अभिवादने हा घटक पूर्ण केला. आजच्या व्हिडिओमध्ये चित्रांच्या मदतीने सूचना म्हणजे इन्स्ट्रक्शन आणि वाक्य प्रयोग म्हणजे एक्सप्रेशन यांचा संबंध कसा ओळखायचा ते आपण समजून घेणार आहोत. तसेच दिलेल्या पिक्चर्स नुसार त्या रिलेटेड कोणता शब्द कोणती सूचना असेल ते आपल्याला ओळखायचं आहे दिलेल्या पर्यायातून. हा टॉपिक स्कॉलरशिप एक्झाम मध्ये स्कूल लेवल एक्झाम मध्ये या दोन्हीसाठी हा खूप उपयुक्त आणि इम्पॉर्टंट असणार आहे. मी प्रत्येक प्रश्नाची तुम्हाला एकदम सविस्तर एक्सप्लेनेशन देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग यामध्ये पहा डायरेक्ट आपल्याला सॅम्पल प्रश्न दिलेले आहे. आपण सॅम्पल प्रश्न घेऊ. पहिला आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना. म्हणजे खाली 4 वाक्य दिलेले आपल्याला, त्यापैकी सूचना कोणतं वाक्य दर्शवतो, कोणतं इथं एक्झाम्पल आहे, कोणतं सेंटेन्स आहे तो इन्स्ट्रक्शन दाखवतो आपल्याला. आय वॉन्ट युअर पेन्सिल. वॉन्ट म्हणजे इच्छा असणे. मला काय पाहिजे, पेन्सिल पाहिजे, म्हणजे माझी इच्छा आहे मला पेन्सिल हवी ना. मग हे काय इन्स्ट्रक्शन नाहीये. ओपन द विंडो. एखाद्याला आपण काम करायला सांगतो ना, ओपन द विंडो, स्टँड अप, सिट डाऊन, क्लोज द डोर, हे इन्स्ट्रक्शन असतात. समोरच्याला आपण काही काम करायला सांगितलं या कुणी आपल्याला काम करायला लावलं काही, ते इन्स्ट्रक्शन असतात. प्लीज हेल्प मी. कृपया मला मदत करा. आणि कॅन आय ड्रिंक वॉटर. मी पाणी पिऊ शकतो का. कॅन वाले आणि प्लीज वाले शब्द रिक्वेस्ट वाले असतात, म्हणजे हे विनंती वाले असतात. कॅन आणि प्लीज वाले शब्द वाक्य. मग ओपन द डोर हे एक इन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे समोरच्याला एक काम करायला सांगितलेलं आहे, ओपन द विंडो, खिडकी उघड. मग हा काय झाला, आपला उत्तर झाला पर्याय क्रमांक 2 इन्स्ट्रक्शन येतो. दुसरा प्रश्न आपण पाहू. व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन रिलेटेड टू द पिक्चर. या पिक्चरशी रिलेटेड आपल्याला इन्स्ट्रक्शन सांगायचंय. आता हा एक मुलगा आहे, इथं स्टूल आहे, स्टूल, आणि इकडे ॲरो दाखवला म्हणजे तो स्वतःकडे तो खेचतो, वडतो तो स्टूल. मग पुल द स्टूल, हो पर्याय क्रमांक 1च आपलं उत्तर आहे. पुट म्हणजे ठेवणे, लिफ्ट म्हणजे उचलणे, आणि पुश म्हणजे ढकलणे. तो टूलला उचलतो का, नाही. ढकलतो का, नाही. ठेवतो का, नाही. तो काय करतो, स्वतःकडे ओढतो म्हणजे पुल. मग पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तिसरा प्रश्न आपण पाहू. लुक ऍट द पिक्चर अँड कम्प्लीट द डायलॉग. त्यांच्यामध्ये काय संवाद चालू आहे, डायलॉग आपल्याला कम्प्लीट करायचंय. मुलगा आहे, एक मुलगी आहे, हातामध्ये पेन किंवा पेन्सिल आहे. अमन नावाचा मुलगा आहे आणि मुलीचं नाव बीना आहे. अमन, आय फाउंड धिस पेन नियर द डोर. मला हे पेन मिळाला आहे कुठं, नियर द डोर है ना, म्हणजे दरवाजाजवळ. इज इट युअर्स, म्हणजे तो बीनाला विचारतो, इज इट युअर्स, हे तुझं आहे का, तुझं पेन आहे का. बीना, यस इट इज माइन. हो हा माझाच पेन आहे. मग आता त्यांनी तो रिटर्न केला म्हणजे बीना काय म्हणणार, त्याला सॉरी म्हणणार का, वेलकम म्हणणार, हॅपी बर्थडे म्हणणार का, थँक्यू म्हणणार. पर्याय क्रमांक 3 ती थँक्यू म्हणणार अमनला. चला आता आपण पाहू क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. मग पहिला क्वेश्चन दिला क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस मध्ये, द चिल्ड्रन्स आर मेकिंग नॉईज इन द क्लास. आवाज करतात ते क्लासमध्ये. विच इन्स्ट्रक्शन विल द टीचर यूज टू स्टॉप द नॉईज. मग टीचर शिक्षक जे आहे ते कोणती सूचना वापरतील तिथं. कीप डिस्टन्स म्हणजे अंतर ठेवा, नाही. डोंट मेक नॉईज म्हणजे आवाज करू नका, हो पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. स्पीक लाऊडली मोठ्याने बोला. व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करतात, नाही.
टीचर म्हणणार डोंट मेक नॉईज, आवाज करू नका, म्हणजे ते शांत होतील मुलं. दुसरा प्रश्न आपण पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इन्स्ट्रक्शन क्वेश्चन मार्क. पुढील पैकी सूचना कोणती आहे? चूज करेक्ट ऑप्शन. सूचना ओळखायची आपल्याला. आय वॉन्ट अ पेन, इथं इच्छा आहे, आय वॉन्ट अ पेन, मला पेन हवं पाहिजे, इच्छा आहे, हे काही इन्स्ट्रक्शन नसतं. सिट डाऊन, कुणी आपल्याला सांगितलं सिट डाऊन, आपण खाली बसणार, किंवा मी वर्गामध्ये सांगितलं मुलांना सिट डाऊन, ते खाली बसणार, म्हणजे इन्स्ट्रक्शन झालं की नाही. हेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गिव्ह मी युअर पेन, तुझा पेन मला दे. आणि डू यू वॉन्ट अ पेन, तुला पेन हवं का, म्हणजे हे काही इन्स्ट्रक्शन नाहीये. इन्स्ट्रक्शन आहे सिट डाऊन, पर्याय क्रमांक 2. तिसरा प्रश्न आपण पाहू. चूज द करेक्ट एक्सप्रेशन, है ना. एक्सप्रेशन म्हणजे काय, इथं सांगायचं आपल्याला. वाक्यप्रयोग फॉर द गिवन पिक्चर. आता हा मुलगा आहे, त्या मुलाने कानाला हात लावला आणि तर साऊंडचा असं दाखवलेलं आहे ना, म्हणजे त्याला ऐकायला येत नसेल तर असं कान आपण म्हणतो हा काय म्हणला काय म्हणला, असं म्हणतो ना आपण कधी मित्रांना. रोहित वॉन द फर्स्ट प्राइज इन द चेस कॉम्पिटिशन. आता हा पिक्चर दिलेले विद्यार्थी मित्रांनो, आणि हा वाक्य नाही तर चुकून प्रिंट झालेला आहे बरं का. हे वाक्य इथलं नाहीये. हे मागच्या लेसन मध्ये आपण पाहिले रोहित वॉन नाही का, ग्रीटिंग्स मध्ये हा वाक्य होता, हे चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालेली इथं. तर हे आता हे 4 इथं एक्सप्रेशन्स आहे, याच्यातलं कोणता या चित्रासाठी सुटेबल आहे? आय डोंट नो, मला माहित नाही, मला माहित नाही असं नाही म्हणतो आपण कानाला हात लावून. आय कांट सी, मला दिसत नाही, मी पाहू शकत नाही, म्हणजे डोळ्यावर तर हात ठेवलेले नाही त्याने, नाही. आय डोंट लाईक इट, मला हे आवडत नाही, हे पण चालणार नाही. आय कांट हिअर यू, मी ऐकू शकत नाही, किंवा मला ऐकायला नाही येत, थोड्या मोठ्याने बोला आपण म्हणतो समोरच्याला. आय कांट हिअर यू, मी तुला ऐकू शकत नाही, ऐकायला नाही येत मला, मोठ्याने सांग आपण म्हणतो ना. मग कानाला हात लावलं, हिअर म्हणजे ऐकणे, कांट म्हणजे हाच इथं एक्सप्रेशन बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. चौथा प्रश्न आपण पाहू. खूप सोपा आहे चौथा प्रश्न. लुक ऍट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन. चित्र पहा व योग्य भाव निवडा. मग हा पहा, एक हसता चेहरा आहे की नाही. शाय म्हणजे लाजाळू, नाही. अँग्री म्हणजे चिडलेला, रागीट, नाही. सॅड म्हणजे दुःखी, नाही. हा तर हसतो म्हणजे हॅप्पी, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. पाचवा प्रश्न आपण पाहू. लुक ऍट द पिक्चर्स अँड एक्सप्रेशन गिवन बिलो. एक्सप्रेशन दिलेले. व्हॉट विल बी द गर्ल्स रिॲक्शन. आता इथं पूर्ण हे ग्रुप आहे, हे आले या मुलीकडे, आणि याच्यातला हा मुलगा काय म्हणला, वी लॉस्ट द मॅच, आम्ही मॅच हरलो. मग मुलगी काय म्हणली तर क्वेश्चन मार्काला, हाऊ हॅप्पी, किती मजा, नाही. हाऊ सॅड, किती दुःख. कुणी जर असं हरलं तर दुःख होणार आहे आपल्याला, पण समोरच्याला ते बोलून दाखवायचं आपण कधी तसं. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम, है ना, पुढील मॅच साठी तुला शुभेच्छा. म्हणजे आता आपण म्हणतो ना, चल काय प्रॉब्लेम नाही बाबा, आता तुला मार्क नाही पडले ना, चल पुढच्या वेळेस चांगले मार्क्स पाड, पुढच्या वेळेस चांगला खेळ, तू जिंकशील. मग आपण प्रोत्साहन देतो समोरच्याला. बेटर लक नेक्स्ट टाइम, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 6वा प्रश्न पाहू. आता 6वेचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहे ना, होमवर्क तुम्हाला हा. चूज द रॉंग पेअर ऑफ द पिक्चर अँड इन्स्ट्रक्शन. पिक्चर आणि त्याच्या खाली इन्स्ट्रक्शन दिलेले. हा मुलगा पहा, इथं डोर दिलेले, ओपन द डोर. इथं एक पिक्चर आहे, क्लॅप युअर हँड्स. इथं एक पिक्चर आहे, स्टँड अप. आणि इथं एक पिक्चर आहे, गेट आउट. मग याच्यामध्ये कोणती जोडी चुकीची सांगितलेली, म्हणजे पिक्चर आणि त्याला तो जो एक्सप्रेशन दिलेला तो चुकीचा आहे, अशी कोणती जोडी सांगा मग. पण पर्यायामध्ये पहा कसं उलट पुलट दिलं. पर्याय 1 4 उत्तर आहे, पर्याय 2 3, पर्याय 3 1 आणि पर्याय 4 2. इथं हा गडबड करणारा टाईपचा प्रश्न आहे. पहा, आपल्याला वाटतं समजा आपलं एक उत्तर आहे, आपण एक चूज करतो, नाही. 1 म्हणजे ते 4 म्हणतात, 2 म्हणजे ते 3 म्हणतात, 3 तुमचा उत्तर असेल, 3 म्हणजे ते 1 ला दर्शवतात. अशा प्रकारे इथं व्यवस्थित पहा ऑप्शन कसे जंबल दिलेले. कमेंट मध्ये सांगा मला याचं उत्तर. 7वा प्रश्न. हाऊ वुड यू फील इफ यू गॉट न्यू ड्रेस. तुम्हाला जर नवीन कपडे मिळाले तर तुम्हाला कसे वाटणार बरं. आता हा पहा, डोळे मिटवले आणि असे आपण करणार नाही. हा रागवतो, हा रडतो, आणि हॅपी स्माइल आहे ना, थोड्या डोळ्यात पाणी पण आनंदाचे अश्रू, वाव मला कपडे मिळाले नवीन.
म्हणजे आनंद आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 8वा प्रश्न आपण पाहू. विच इन्स्ट्रक्शन वुड यू लाईक टू गिव्ह द बॉय इन द पिक्चर? चित्रातील मुलाला तुम्ही कोणती सूचना द्याल? आता हा मुलगा पहा, इथं त्याला खोकला येतो. मुलाला इथं खोकला येतो. डोंट स्नीज, स्नीज म्हणजे काय? शिंकणे. डोंट कफ, हसू नको तू, इथं खोकला करू नको. आपण म्हणणार का तू नको इथं खोकू तू, असं नाही म्हणणार आपण. स्टे अवे, हे लांब जा तू, नाही असं पण नाही म्हणणार आपण. हे दुःख देणारे सेंटेन्स आहे की नाही. यूज हँकरचिप व्हाईल कफिंग, कफिंग म्हणजे काय? खोकला. म्हणजे खोकताना हँकरचिप म्हणजे रुमाल वापर, आपण त्याला असं बोलू शकतो. म्हणजे त्याचे जे जर्म्स निघणार आहे तोंडातून नाकातून ते आपल्या बॉडीवर नाही पडणार, म्हणून तो आपण म्हणतो खोकताना आणि शिंकताना तोंडावर नाकावर रुमाल ठेवावे. मग आपण त्याला हँकरचिप वापरायला सांगणार. पर्याय क्रमांक 4. 9वा प्रश्न पहा. लुक ऍट द पिक्चर अँड चूज द करेक्ट इन्स्ट्रक्शन. करेक्ट इन्स्ट्रक्शन, क्वेश्चन पण नीट वाचत जा. डायरेक्ट पिक्चर पण ऑप्शनने बघायची. चित्र पहा आणि योग्य सूचनेचा पर्याय निवडा. तिथं मराठीमध्ये अर्थ नसतं पेपरमध्ये दिलेलं. मग इथं पहा, हे सर्व मुलं आहे, काय करतात बरं? हे कोणी बोलतोय ना, कोणी हसतो इथं, म्हणजे तिथं नॉईस करतात ते. सिट डाऊन म्हणणार का आपण त्यांना? नाही. टॉक लाऊडली, मोठ्याने बोला, शिक्षक कधी असं बोलणार नाही वर्गामध्ये. स्टँड अप, उभे राहा, नाही. आता ते बोलतात, समजा एकमेकांशी गप्पा करतात, तर त्यांना आपण काय म्हणणार? डोंट मेक अ नॉईज म्हणणार, किंवा कीप क्वाईट म्हणजे शांतता राखा. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. आणि शेवटचं 10 नंबरचा प्रश्न. सिलेक्ट इनकरेक्ट ऑप्शन, है ना, वेगळा ओळखा किंवा योग्य पर्याय निवडा. आता पहा, रेज युअर हँड, हात, तुमचे हात वर करा. हेल्थ इज वेल्थ, है ना, आरोग्य हेच काय? संपत्ती आहे. सिट डाऊन, खाली बसा. ओपन द विंडो म्हणजे खिडकी उघडा. मग हे 3 काय झाले? इन्स्ट्रक्शन. आणि हे काय झालं बरं? एक ब्रीद वाक्य झालं की नाही? मागच्या लेसन मध्ये आपण पाहिलं होतं मोटोज. मग हे ब्रीद वाक्य आहे. आणि 3 काय? इथं इन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे हाच वेगळा आहे त्यांच्यामध्ये. पर्याय क्रमांक 2. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा हा घटक 24 नंबरचा घटक आपण आज पूर्ण केला. कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन अँड एक्सप्रेशन विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स. त्यावर दिलेले 3 सॅम्पल प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेतली. आणि प्रॅक्टिससाठी दिलेले एकूण 10 प्रश्न, त्यातील 6 नंबरचा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला दिला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो ग्रामर भाग चालू करणार. नाऊन, नामे, है ना. आणि त्याचबरोबर आता मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला बुद्धिमत्तेचा टाकणार आहे, जेणेकरून तुमचा बुद्धिमत्ता सुद्धा अभ्यास होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.